हॅलो, गुड इव्हिनिंग. जय शिवराय मित्रांनो. तर मागच्या व्लॉगमध्ये मी म्हटले होते की यात्राचा व्लॉग करेल म्हणून. तर आज आम्ही चाललो आहोत गावाकडच्या यात्रेसाठी. तर कसं जायचं, रूट वगैरे मी तुम्हाला ते मागच्या व्लॉगमध्येच टाकलं होतं. त्यामध्ये तुम्ही ऐकलंच असेल की आम्ही कोणत्या रूटने जातो व कसं दादेगावला जाण्यासाठी कोणता रूट आहे. तर आम्ही चाललो होतो. दुसऱ्या दिवशी रामनवमी आहे, तर आम्ही एक दिवस आधी म्हणजे शनिवारी चाललो होतो. तर एक दिवस आधी देवाला म्हणजेच प्रभू श्रीरामाला अंघोळ घालण्यासाठी कावडीने पाणी घेऊन येतात. ते सर्व एक दिवस आधी असतं, तर त्यासाठी आम्ही चाललो होतो. तर आम्ही चिचुंडीमध्ये गेलो आणि चिचुंडीमध्ये गेलात आणि महेत्रेची भेळ आणि कुंदा नाही खाल्ली तर असं होणारच नाही. तर आम्ही गेलो. खूप प्रचलित अशी ती भेळ आहे, महेत्रेच भेळ म्हणून. आणि ते बाबा होते, म्हणजे ते अजून पण आहेत. तर ते तेव्हापासून, त्यांच्या लहानपणापासून ती भेळ चालवतात. तर खूप प्रचलित अशी आहे 1942पासून. त्याच्यावर तुम्ही पुढं मी तुम्हाला त्याचं बोर्ड दाखवेलच, त्याच्यावर तुम्ही पहा. तर खूप छान आणि खूप सुंदर अशी चव आहे त्याची. तर ते आम्ही म्हणजे नेहमी आम्ही तिथे गेलो का ते खातोच. तर हे पहा, महेत्रेच भेळ म्हणून गोडी कुंदाची परंपरा भेळीची. तर मग ही भेळ आम्ही घेतली, खूप छान चविष्ट अशी आहे. त्यानंतर कुंदा आणि मग आम्ही ते सर्व खाल्लं आणि मग आम्ही निघलो परत गावाकडे. तर मग रात्री ठीक 9 वाजता आम्ही कावडे पाहायला गेलो, तुम्हाला मी म्हटले होते. तर आम्ही गेलो. खूप छान अशी सजावट केली होती आणि नवमी मस्त प्रभू श्रीरामनवमी निमित्त इथं खूप छान जल्लोष आणि खूप नियोजन, एकदम पारंपरिक पद्धतीनं सर्व गोष्टी ह्या मी पहिल्यांदाच पाहिल्या. तर मी माझ्या अण्णांना विचारले, म्हणजे माझे आजी सासरे होते, त्यांना विचारले की असं का काढतात, की कावडे वगैरे असं काय असतं. तर ते मला म्हटले, पैठणहून ही मुलं पाणी घेऊन येतात, वाजत गाजत कावडीचं पाणी घेऊन येतात. त्यानंतर रात्रभर मंदिराला म्हणजेच गावाला प्रदक्षिणा घालतात व पहाटे सर्वजण मिळून प्रभू श्रीरामाला अंघोळ घालतात. तर अशा प्रकारे मला त्यांनी सांगितलं. तर तुम्ही पहा. तर आम्ही रात्री देखील दर्शनासाठी गेलो, आत गेलो. बघा, सजावट खूप छान केली ती. ही हनुमानाची मूर्ती आहे, तर आम्ही त्याचे दर्शन घेतले. तर याच्यानंतर हे जे मेन आहे खाली प्रभू श्रीरामांचं पुढं, म्हणजे उद्या जो राम जन्मोत्सव होणार त्याच्यासाठी एक दिवस आधी रात्री तयारी चालू होती. तरी सर्व तयारी एक दिवस आधी रात्री आम्ही गेलतो. ती सर्व तयारी दुसऱ्या दिवशीसाठी चालू होती. राम जन्मोत्सव जो होणार होता दुपारी 12 वाजता दुसऱ्या दिवशी, तर त्यासाठी सगळं तयारी, फुलांची वगैरे सजावट चालू होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो. तर मी तुम्हाला सांगितलं की दुपारी 12 वाजता रामाचा जन्मोत्सव साजरा होता. तर त्यासाठी घरी सर्व जर सारून पुसून घेतात, रांगोळी व सर्वांच्या दारासमोर आहे ना गुढी उभारली जाते. म्हणजे गुढीपाडव्याला पण गुढी उभारली जाते आणि त्या दिवशीसुद्धा राम जन्मोत्सव म्हणून गुढी उभारली जाते. आणि म्हणजे हा जो जन्मोत्सव आहे तो गुढी उभारून सर्वांच्या घरापुढे अशी साजरा केला जातो. त्यानंतर अण्णा घास काढत होते ते शेळ्यांसाठी. तर अण्णा बघा काय सांगतात. आंघोळ करावा आता, बस चला फ्रेश व्हा. दर्शन करावं, नारळ फोडावा. काय बाई, जम्मा झालं माझ्या एकट्यातच काढायचं, म्हातारीचं नाव माझ्या एकट्याचा. अशा प्रकारे अण्णा काय सांगत होते तुम्ही ऐकलंच. त्यानंतर आम्ही ठीक 12 वाजता जो राम जन्मोत्सव होणार होता त्यासाठी गेलो. तर तुम्ही पहा किती गर्दी आहे. सर्व भाविक भक्त राम जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी जमले होते. तर अशा प्रकारे खूप प्रसन्न वाटलं आणि खूप छान सजावट, एकदम नियोजन पण खूप छान होतं. खूप गर्दी होती आणि सजावट पण खूप छान होती. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.